नमस्कार. महाराष्ट्रातील बहुचर्चित खटला नसरापूर लहान मुलीचा जो खटला आहे त्या खटल्याची रेकॉर्ड टाइम 16 दिवसात सुनावणी पूर्ण करण्यात आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या कामी 1 मेला हा जो गुन्हा दाखल झाला होता, तर गुन्हा दाखल झाल्यापासून 16व्या दिवसात 1200 पानी चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं. हे चार्जशीट परिपूर्ण होतं. यात प्रॉसिक्युशनची जी थिअरी होती की लास्ट सीन टुगेदर, आरोपीला शेवटचं जे बघण्यात आलेलं आहे त्यावेळेस आरोपीसोबत ही पीडित मुलगी जिवंत अवस्थेत बघण्यात आलेली होती. CCTV फुटेजेसमध्ये ते चित्रण कैद झालं होतं. हा सर्वात महत्त्वाचा पुरावा होता या केसमध्ये. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी कुणीही साक्षीदार नसल्यामुळे ही संपूर्ण केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर आधारित होती. या केसचा तपास करून यात जे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे FSIचे रिपोर्ट्स, वैद्यकीय अहवाल हे हस्तगत करण्यात आले. संपूर्ण चेन ऑफ कस्टडी ही मेंटेन करून कायद्याला जे अभिप्रेत आहे त्या पद्धतीने कोणताही दुवा मागे न सुटता याचं चार्जशीट दाखल करण्यात आलं. चार्जशीट दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींनी एंटायर चार्ज नाकारला होता. आरोपींनी चार्ज नाकारल्यानंतर ट्रायल सुरू करण्यात आली. एकूण पोलिसांचं जर आपण दोषारोपपत्र बघितलं तर 82 साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले होते. त्यापैकी 55 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. 16 दिवसात न्यायालयात ही साक्ष नोंदवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर युक्तिवाद झालेला आहे आणि आजची तारीख ही निकालासाठी, जजमेंटसाठी नेमण्यात आलेली होती. आज आरोपीला हजर करण्यात आलं कोर्टात आणि कोर्टाने सर्वप्रथम प्रॉसिक्युशननी जो एंटायर चार्ज लावलेला होता, हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी बियॉन्ड रिजनेबल डाऊट साबित केला आहे. ह्या निष्कर्षाला मेहरबान न्यायालय आज पोहोचलेला आहे. यात आरोपी विरुद्धचा जो BNS कलम 64 बलात्कार, BNS कलम 65(2), त्यानंतर BNS 74 विनयभंग, BNS 103(1) खून, BNS 173(2) किडनॅपिंग, BNS 140(1) ह्या खुनाच्या उद्देशाने अपहरण करणे आणि पॉक्सो ऍक्ट सेक्शन 4, 6, 8 आणि 12 हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी सक्सेसफुली प्रूव्ह केलेला आहे. हा चार्ज प्रूव्ह केल्यानंतर आज शिक्षेबद्दल युक्तिवादासाठी हे प्रकरण कोर्टाने फैलावर घेतलं. सर्वप्रथम यात आरोपीला शिक्षेबद्दल काय म्हणणं आहे याबद्दल विचारणा केली. आरोपीने जो त्याचा जबाब नोंदवला गेला होता 351 कलमाखाली, त्यात त्यांनी जो डिफेन्स घेतला होता की ह्या छोट्या मुलीला गाईचं वासून दाखवण्यासाठी मी गोठ्याकडे नेलं होतं, त्यात तिला मी कडेवर घेतलं होतं, तिथे माझा पाय अडकला पाईपमध्ये आणि मी खाली पडलो, त्यामुळे त्या मुलीला जखमा झाल्या, ती रडू लागली आणि ती रडत होती, माझ्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून तिला कॉटवर तिथे ठेवलं आणि मी निघून गेलो. हाच स्टान्स आज त्यांनी रिपीट केला. त्यानंतर कोर्टाने प्रॉसिक्युशनला विचारलं. प्रॉसिक्युशनकडनं आज जो युक्तिवाद करण्यात आला आहे त्यात हा गुन्हा अतिशय थंड डोक्याने, विचारपूर्वक, कटकारस्थान रचून हा गुन्हा करण्यात आलेला आहे. हा अतिशय गंभीर आणि अतिशय हा नीच दर्जाचा कृत्य ह्या आरोपीने केलेला आहे. यावर प्रॉसिक्युशनकडनं भर देण्यात आला. न्यायालयासमोर आता जी कलमं साबित झालेले आहेत त्यात मृत्यूदंड द्यायचा की जन्मठेप द्यायची हा विषय आहे. या विषयात या आरोपीला जन्मठेप न देता या आरोपीला मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा का द्यावी यावर सविस्तर आर्ग्युमेंट करण्यात आलं. प्रॉसिक्युशनकडनं आज 12 लँडमार्क जजमेंट मेहरबान न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यात ही मुलीचं वय, त्या मुलीचं वय घटनेच्या वेळेस 3 वर्ष 2 महिने आणि 7 दिवस होतं. एकूण तपासात जे आलं आहे किंवा जे साबित झालेलं आहे त्यात ह्या मुलीवर 3:12 ते 3:51 सातत्याने अत्याचार झालेले आहेत. त्या मुलीच्या शरीरावर एकूण 18 जखमा मिळून आलेल्या आहेत आणि हे पूर्ण 39 मिनिट ह्या आरोपीने ह्या मुलीचं शोषण आणि आरोपीने ह्या मुलीबद्दल मुलीशी हे कृत्य केलेलं आहे. हे न्यायालयात आम्ही साबित करू शकलो आहे की या मुलीचा विनयभंग झाला आहे, तिच्यावर बलात्कार झालेला आहे आणि ह्या बलात्कारामध्ये हा अनैसर्गिक संभोग करणे,
अनैसर्गिक संभोग केल्यानंतर इवन तपासात मेडिकल रिपोर्टच्या माध्यमातून जे आलंय की मुलीचा मृत्यू झाल्यानंतर मुलीच्या देहासोबत देखील अत्याचार करण्यात आलेला आहे, हे प्रॉसिक्युशनने साबित केलेलं आहे. आणि अशा विकृत माणसाला जगण्याचा अधिकार नाही. कायद्यात जी रिफॉर्मेटिव्ह थिअरी आहे हा रिफॉर्म होण्याच्या लायकीचा नाही. आणि यापूर्वी देखील असेच 2 गुन्ह्यांमध्ये हा आरोपी होता. तांत्रिक कारणामुळे निर्दोष मुक्तता झाली आहे, परंतु त्याला कायद्याची भीती राहिलेली नाही. त्याला जर जन्मठेप दिली तर समाजाला एक चुकीचा संदेश जाईल. या उलट त्याला जर मृत्यूदंड दिला तर इथून पुढे असे गंभीर गुन्हे करताना आरोपी 10 वेळा विचार करतील. तर आरोपीला ही मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी यासाठी आग्रही एक युक्तिवाद करण्यात आलेला आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने सोमवारी 29 तारखेला शिक्षेबद्दल निर्णय देण्यासाठी पुढील तारीख ठेवण्यात आलेली आहे. 29 तारखेला आता युक्तिवाद होणार नाही. आता कोर्ट फक्त मृत्यूदंड द्यायचा का जन्मठेप द्यायची यावर कोर्ट भाष्य करेल आणि त्यावर हे फायनल वर्डिक्ट दिलं जाईल. आज जे ॲग्रिगेटिंग अँड मिटिगेटिंग सर्कमस्टान्सेस बद्दल युक्तिवाद कोर्टात झालेला आहे ते दोन्ही सर्कमस्टान्सेस कोर्टाने समजून घेतलेले आहे. कोर्टाने अतिशय डिटेल ऑर्डर केलेली आहे. आज एक आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की जेव्हा मृत्यूदंड द्यायचा असतो तेव्हा घाईगर्दीत न्याय देऊ नये असा एक आघात आहे. असे सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे आहेत. व आज कोर्टासमोर जेव्हा प्रॉसिक्युशनने 12 केस लॉ दिले आहेत हे डिटेल केस लॉ आहेत. याचा अभ्यास करणे, या केस लॉ बद्दल कोर्टाला जे काही म्हणणं मांडायचं असेल ते मांडण्यासाठी कोर्टाला देखील वेळ घेणं आवश्यक आहे. आरोपीला पूर्ण संधी न्यायालयाने दिलेली आहे. या आरोपीला अजूनही काही सांगायचं, आरोपीचा जेल रिपोर्ट आलेला आहे, फॅमिली स्टडी रिपोर्ट आलेला आहे, साऊंडनेस टेस्टचा रिपोर्ट आलेला आहे, आरोपी लैंगिक कृत्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याचा रिपोर्ट आलेला आहे. हे सगळे सर्कमस्टन्सेस कोर्टाने रेकॉर्डर घेतलेले आहे. आणि हे रेकॉर्डर घेतल्यानंतर दोन्ही पक्षांचं युक्तिवाद ऐकल्यानंतर आता मिटिगेटिंग आणि ॲग्रिव्हेटिंग सर्कमस्टन्सेस बद्दल कोर्टाला भाष्य करून अंतिम शिक्षेचा न्यायनिर्णय पारित करायचा आहे. त्यासाठी पुढची तारीख. सर, तुम्ही 4 केस लॉ प्रामुख्यानं सुरुवातीला आर्ग्युमेंटच्या दरम्यान दिलेले होते. महाराष्ट्र स्टेटचं या सगळ्या गुन्ह्यांमध्ये कॅपिटल पनिशमेंट दिलेले आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या एकूण मिटिगेटिंग आणि ॲग्रिव्हेटिंग आणि या 4 केस लॉ ते लक्षात घेऊन फाशीची शिक्षा होणं कितपत शक्य आहे? ह्या केसच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स आणि हे जी आम्ही एकूण 12 जजमेंट जे साईट केलेले आहेत त्यातलं मच्छी सिंग आणि बच्चन सिंग हे लँडमार्क जजमेंट आहेत. मिळत्या जुत्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या केसेसमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाले तिचं वय कमी होतं, ती हेल्पलेस होती, तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आले, थंड डोक्याने अत्याचार करण्यात आले, विचारपूर्वक आणि आधी कॉन्स्पिरसी करून. जसं ह्या केसमध्ये आहे की हा आरोपी 25 तारखेपासून त्या गावात राहायला गेलेला आहे. ती मुलगी जिथे राहत होती त्या भागाची रेकी केलेली आहे, तिथे काम केलेलं आहे. त्यांनी हे ताडून घेतलं की ही मुलगी तिच्या आजीबरोबर राहते, फक्त आजी आणि मुलगी आहे. आणि आजी आणि मुलगी असताना त्यांनी बरोबर त्या मुलीला टार्गेट केलं. घटनेच्या दिवशी देखील ती मुलगी जिथे खेळत होती तिथे अन्य काही मुलं खेळत होते, त्या मुलांना दगड मारून शिवीगाळ करून तिथून त्यांनी हाकलून लावलं आणि नंतर या मुलीला घेऊन गेला. ह्या मुलीला जेव्हा ह्या आयसोलेटेड जागेवर नेलं त्यावेळेस देखील ते मुलं तिथे आले होते, तिथेही यांनी त्या मुलांवर दगड मारली. ही टेस्टिमनी कोर्टासमोर आलेली आहे. त्या मुलांनी रिटेलिएट करण्यासाठी त्या शेडवर पण दगड मारलेले आहेत. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ती हेल्पलेस मुलगी होती आणि त्या हेल्पलेस मुलीवर हा अत्याचार केलेला आहे. अतिशय हा हिनियस क्राईम आहे, बार्बरिक क्राईम आहे. त्यामुळे याला फाशीची शिक्षा होणं अपेक्षित आहे आणि आम्ही कॉन्फिडंट आहोत की ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून कोर्ट कन्सिडर करेल आणि याला सर्वोच्च शिक्षा जी न्यायालय जी कायद्यात प्रिस्क्राईब केलेली आहे ती कॅपिटल पनिशमेंट त्यांना होईल याबाबत आम्ही आमचा विश्वास आहे. टेक्निकल भाषेत मगाशी सांगितलं की सोप्या भाषेत म्हणजे अनेकांना असं वाटत होतं की आज निघाले जे सामान्य नागरिक आहेत त्यांना फक्त सोप्या भाषेत सांगा की ही 4 दिवसाची वेळ पडलं काम. एक असं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हा अतिशय संवेदनशील खटला आहे. याच्यात कोर्टाने सगळ्या पॉसिबिलिटी तपासून बघितलेल्या आहे. जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची असते तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे न्यायालयाला देखील काही गोष्टी बघणे बंधनकारक आहे. त्यात मिटिगेटिंग ॲग्रिव्हेटिंग सर्कमस्टान्सेस एक असं म्हटलं जातं की जर ॲक्विटल झालं तर त्या दिवशी आरोपीला मुक्त केलं जातं, पुढचा विषय संपतो. शिक्षा द्यायची ठरली
तर शिक्षा देताना काय शिक्षा द्यावी आणि त्यात मृत्यूदंड द्यायचा असेल तर आरोपीला मृत्यूदंड का देऊ नये, काय असे सर्कमस्टन्सेस होते हे मांडण्याची संधी द्यावी. सुप्रीम कोर्टाचे काही जजमेंट्समध्ये असं आहे, जे एक लार्जर बेंचकडे पण रेफर झालेलं आहे, की जेव्हा आरोपीला सांगण्यात येतं की तुला आज दोषी धरलेला आहे, तू सांग काय तुला सांगायचंय, तर त्याची तयारी नसते की त्याच्या युक्तिवाद काय करावा त्यांनी. त्यासाठी त्याला त्याचा युक्तिवाद करण्यासाठी त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावा, हा सुप्रीम कोर्टाचे ह्या गाईडलाईन्स आहे. परंतु न्यायालयाने आज जे आदेश केले त्यात स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की आरोपीचे जेव्हा आरोपीवर जेव्हा चार्ज वाचून दाखवला तेव्हा आरोपीवर काय चार्ज ठेवण्यात आलेले आहे आणि याला कायद्यात काय शिक्षेची तरतूद आहे याची जाणीव देण्यात आलेली होती. त्यानंतर पूर्ण ट्रायल आरोपीची समोर झालेली आहे. आरोपीला प्रत्येक तारखेला VC वर पूर्ण वेळ हजर ठेवण्यात आलेला आहे. साक्षी पुरावे आरोपीने पूर्ण ऐकलेले आहे. आरोपींनी साक्षी पुरावे ऐकल्यानंतर युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आलेला आहे आणि 351 प्रमाणे जेव्हा आरोपीचा जबाब नोंदवला तेव्हा आरोपीला पूर्ण ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे की त्याला काय सांगायचं आहे या सर्कमस्टन्सेस बद्दल आणि ते रेकॉर्डर घेतलं आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन कोर्टाने हेही भाष्य केलेलं आहे की ज्या दिवशी आरोपीला दोषी धरलं जातं त्याच दिवशी निकाल देऊ नये असा पण प्रघात नाहीये, परंतु आरोपीला पूर्ण संधी देऊन आरोपीचं म्हणणं ऐकून हा निकाल देणं अपेक्षित आहे. आणि उद्या परवा 3 दिवस न्यायालयाला सुट्टी असल्यामुळे इमिजिएट नेक्स्ट वर्किंग जो डे आहे सोमवारचा त्या दिवशी ही तारीख ठेवण्यात आली. हे बघा, 55 साक्षीदारांची साक्ष 16 दिवसात नोंदवणं हा फार मोठा टास्क होता आणि माझ्या तरी 32 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एवढा फास्ट आणि एवढा सेन्सिटिव्ह आणि एवढा फास्ट चाललेला खटला मी बघितलेला नाही. कायदा कायद्यात प्रत्येक आदेशाविरुद्ध अपिलाची तरतूद आहे. या निकालाविरुद्ध आरोपीला पहिली गोष्ट म्हणजे हा जेव्हा मृत्यूदंडाचा जर निकाल झाला तर हा नेहमी सब्जेक्ट टू कन्फर्मेशन बाय हायकोर्ट असं वर्डिंग याच्यात येतं की मृत्यूदंडाचा जर निकाल कोर्टाने दिला का शिक्षा ठोठवली तर ही फाईल हायकोर्टाकडे जाऊन हायकोर्टाकडनं कन्फर्मेशन घेणं ही कायद्यात तरतूद आहे, मॅन्डेटरी तरतूद आहे. आणि त्यावेळेस हायकोर्टात ही अपील म्हणजे ही जेव्हा कन्फर्मेशन डिसाईड केलं जातं त्यावेळेस जर आरोपीने अपील केला असेल तर अपीलाची सुनावणी केली जाते. आरोपीला हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यापर्यंतच्या कायद्यात तरतुदी आहेत. त्या तरतुदी सगळ्यांसाठी केलेल्या आहेत. आरोपी त्या माध्यमातून जाईल नाही जाणार हा आरोपीचा विषय आहे. आय विटनेस नव्हतं तुम्हाला या केसला, किती मोठी टास्क होती चेन ऑफ सिक्वेन्सची कस्टडी किती मेंटेन करायची काय काय. ज्या केसमध्ये आय विटनेस नसतो त्या केसमध्ये सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर आम्हाला केस साबित करावी लागते. पर्टिक्युलरली ह्या केसमध्ये आय विटनेस घटना होताना बघणारा कोणी साक्षीदार नव्हता, परंतु लास्ट सीन टुगेदरची जी थेअरी होती की ह्या मुलीला शेवटचं जिवंत आरोपीच्या सहवासात किंवा संगतीत बघण्यात आलेलं आहे, ती संपूर्ण चेन आम्ही प्रूव्ह केलेली आहे. याच्यात या नसरापूर गावामधले एकूण 6 CCTV फुटेजचं डिटेल विश्लेषण करण्यात आलं आहे. ते विश्लेषण सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून केलं आहे, त्याला व्हेरीफाय करण्यात आलेलं आहे FSLच्या माध्यमातून. आणि त्यांनी हे बनावट नाही, हे चलचित्र जे दिसत आहेत ते जसे रेकॉर्ड झाले तसेच आहे इथपर्यंत आम्ही साबित केलं. हा पहिला भाग. दुसरा भाग, याच्यात DNA माध्यमातून जो काही पुरावा आलेला आहे की आरोपीचा आणि मयताचा DNA मिळालेला होता आणि त्या DNA माध्यमातून त्या मयत मुलीच्या तोंडात जो गोळा म्हणजे तिची जी स्लॅक्स कोंबण्यात आली होती त्या स्लॅक्सवर आरोपीचा सलायवा, मयताचा सलायवा, त्यानंतर मयताचं रक्त आणि आरोपीचं सिमेंट मिळून आलेलं आहे. मयताच्या दोन्ही हातांवर आरोपीचं सिमेंट मिळून आलेलं आहे. हा जो सायंटिफिक पुरावा आहे हा साबित करण्यासाठी एंटायर टीम आम्ही कोर्टासमोर एक्झामाइन केलेली आहे FSLची. आणि त्यांनी हे त्यांच्याकडे आर्टिकल्स कसे आले आणि आल्यापासून काय काय प्रक्रिया राबवून त्यांनी याचं विश्लेषण करून अहवाल कोर्टाला पाठवलेला आहे याबद्दल भाष्य केलेलं आहे. संपूर्ण तपासी यंत्रणेने ज्या ज्या वस्तू जे आर्टिकल जप्त केले ते पंचांसमक्ष जप्त केले आहे. कायद्याच्या नवीन तरतुदीप्रमाणे ई-साक्षेवर प्रत्येक पंचनामा, प्रत्येक साक्ष अपलोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे याच्यात काही मॅनिप्युलेशन करण्याचा काही चान्सच नाही किंवा काही संधीच नाही किंवा काही शक्यताच नाही, तसं भाष्य पण कोर्टाने केलेलं आहे. प्रत्येक आर्टिकल प्रॉपरली सील करण्यात आला. सील केल्यानंतर तो पोलिसांच्या मालखान्यात प्रॉपरली ठेवण्यात आला.
सील कंडिशनमध्ये. तिथून त्या आर्टिकलचं जेव्हा विश्लेषणची आवश्यकता पडली त्यावेळेस पंचांसमक्ष त्याचा रिओपन पंचनामा करण्यात आला, विश्लेषण एक्सपर्ट्सकडनं करण्यात आलं आणि विश्लेषण झाल्यानंतर परत तो सील करून सील कंडिशनमध्ये हा FSL कडे गेला. FSL कडनं सील कंडिशनमध्ये सगळे आर्टिकल कोर्टात आले. प्रत्येक आर्टिकल हा कोर्टासमोर आर्टिकलचं सील साक्षीदारांच्या समक्ष आणि कोर्टासमक्ष ओपन करण्यात आले आहे. त्यामुळे मॅनिप्युलेशन करणं किंवा काही त्याच्यात हेरफार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे कि आज कोर्ट में क्या हुआ। नमस्कार। आज नसरापूर रेप अँड मर्डर केस याच्या जजमेंटचा दिवस होता आणि त्याबाबत डिटेलमध्ये आपल्याला माननीय स्पेशल PP श्री अजय मेहता सरांने डिटेलमध्ये काय पुरावे कोर्टात सादर करण्यात आले, कसा प्रकारे ते खटला 16 दिवसामध्ये 55 साक्षीदार आणि सगळे वैद्यकीय व जे सायंटिफिक पुरावे आहे ते प्रूव्ह करण्यात आले आणि आरोपीचे विरुद्ध जे काही कलमा लावण्यात आल्या होत्या FIR मध्ये आणि चार्जशीट मध्ये ते सिद्ध झालेले आहेत सगळे दोष. त्यासाठी जे मेहनत प्रॉसिक्युशनने दिवस रात्र, कारण मी हे पाहिलेलं आहे की अजय मिसर सर, त्याची टीम, त्याच्याबरोबर पोलिसाची टीम, त्यांच्याबरोबर सर्व डिपार्टमेंटचे, तो FSLची टीम असू द्या किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याची टीम असू द्या, ते वेगवेगळे एक्सपर्ट असू द्या, अहोरात्र ज्यांनी ते घोळ घातला. त्यातून हे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सच्या आधारे आणि काही सायंटिफिक मटेरियल पुराव्याच्या आधारे त्या आरोपीच्या विरुद्ध ते खटला सिद्ध झालेला आहे. इन्व्हेस्टिगेशन बाबत आपण जसा टाइमलाईन बाबत विचारला होता, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी एक भयानक रोष ते लोकमनामध्ये होता. पब्लिकच्या मनात एवढा मोठा अँगर होता की घडल्यानंतर त्या दिवशी नॅशनल हायवे पुणे बँगलोर रोड ब्लॉक करण्यात आला होता आणि रोषाने भरलेले जे लोक त्या ठिकाणी होते ते उठण्यासाठी तयार नव्हते आणि त्यांनी जिद पकडली होती की आरोपी त्याचे ताब्यात देण्यात यावे. आम्हाला त्याच वेळेपासून मेसेज येत होते, काही असे व्यक्तीचे आले की मी वडील आहे, माझी पण मुलगी आहे, तुम्ही पोलीस आहात, असा घडताय, ह्या आरोपीला नक्की ह्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे आणि वारंवार आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं सांगण्यात येत होता. त्यावेळी लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न काही निर्माण झाले. त्यांना पोलीस टीमने योग्य पद्धतीने हाताळला आणि तपास जे SIT मध्ये आमची 15 लोकांची टीम होती, त्यांनी 2 तारखेला हे गुन्हा सकाळी दाखल होत आहे 2 वाजेच्या दरम्यान आणि 16 तारखेला संध्याकाळी कोर्टात चार्जशीट 15 दिवसाच्या आत दाखल करण्यात आला. कारण त्यावेळी ही त्या लोकांना जे रोषात रस्ता ब्लॉक करून बसलेले होते त्यांना आश्वासन दिला होता आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सरांनी सुद्धा त्या लोकांना आश्वासन दिला होता. आमच्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर, त्यांचे गायडन्स खाली आणि इतर सगळे पोलीस यंत्रणाने हे आश्वासन दिला होता. पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर माननीय श्री जितेंद्र रुडी, त्यांनी सुद्धा हे आश्वासन दिला होता की 15 दिवसाच्या आत ह्या जे चार्जशीट पाठवण्यात येईल आणि त्याचे नंतर फास्ट ट्रॅकवर हे केस चालवण्यात येईल आणि आरोपीला जे हायेस्ट पॉसिबल शिक्षा आहे या केसमध्ये त्याची मागणी केली जाईल. त्याप्रमाणे या केसचा जे तपास सुरू झाला
जसा मिस्टर साहेबांनी सांगितलं, सर्वात मोठा चॅलेंज होता की आय विटनेस घटना घडते वेळी कोणी नाहीये, मग काय केलं पाहिजे. मग सर्कमस्टान्शियल एव्हिडन्ससाठी आम्ही टीम्स फॉर्म केल्या. त्यावेळी 7 ते 8 टीम आमच्या 15 दिवस रात्र कार्यरत होत्या. CCTV कलेक्शनसाठी एक टीम लावण्यात आली. CCTV कलेक्ट झाल्यानंतर त्या CCTVच्या जे त्यामध्ये पुरावे दिसत आहे त्याचं विश्लेषण करण्यासाठी एक विशेष टीम बसवण्यात आली. त्यामध्ये सायबर एक्सपर्ट जे आहे त्यांची मदत घेण्यात आली. त्यांच्याबरोबर जबाब जे आहे साक्षीदार ते नोंदवणे सुरू केले. एकाचे जबाबामधून दुसरी लीड, दुसऱ्याचे जबाबामधून तिसरी लीड, असा करत असताना आपल्याला हे माहिती असणार आहे की त्या केसमध्ये 3 मायनर विटनेसेस आहात ज्यांचा रोल ह्या केसमध्ये खूपच महत्वाचा आहे. ते बाल 10-11 वर्षाचे, ज्यांना हा आरोपी त्याचे मागे पळाला होता एक वीट घेऊन, त्यांना मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता, दगड टाकले होते. त्यांनी त्या आरोपीला आणि हा बालकाला एकत्र त्या ठिकाणी शेडमध्ये पाहिला होता. हे सगळे पुरावे गोळा करण्यासाठी जेवढी मेहनत आयोने, त्याचे बरोबर सहकारी अधिकाऱ्याने आणि एकत्रित पूर्ण टीमने घातली आहे, त्याच्यासाठी हे पूर्ण टीमचा खूप खूप अभिनंदन आहे की त्यांनी मनापासून हे ठरवून की जसा ही जी मुलगी होती ज्याच्यावर अत्याचार झाला हे आमची मुलगी होती असा म्हणून त्यांनी या गुन्ह्याचा तपास केला. ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीला जसा की समाजाचा रोष होता त्याला पण सुरक्षित ठेवणे हा पण एक मोठा चॅलेंज होता. आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये एक पंचनामा केला होता. त्या पंचनाम्यामध्ये आरोपीला रिकन्स्ट्रक्शन ऑफ सीन आणि डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट साठी त्या ठिकाणी नसरापूर त्या शेडकडे घेऊन जायचे होता. पण माहोल असा होता की त्याथे काही घडू शकते. असे प्रकारचे चॅलेंजेस हा टीमच्या समोर होते. पण ह्या टीमने खूप चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करून ओव्हरऑल मी सांगेल कोणताही चांगला इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यासाठी एक प्लॅन ऑफ ऍक्शन गरजेचा आहे. तो प्लॅन ऑफ ऍक्शन पहिल्या दिवसापासून तयार करण्यात आला. परंतु प्लॅन ऑफ ऍक्शन तयार केल्यानंतर त्या प्लॅन ऑफ ऍक्शनचे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहात त्यांच्यावर पुन्हा विचार करणे, दररोज त्यांना अपग्रेड करणे हा खूप गरजेचा होता. हे टीम मध्ये एकाने नाही प्रत्येकाने वारंवार विचार करून आपले त्यांचे जे इनपुट्स आहे ते दिले गेले, प्रत्येकाचा ऐकण्यात आला होता. म्हणून हे चार्जशीट जे 1200 पानाची चार्जशीट 15 दिवसाचे आत दाखल करणे हे खूप प्रेशर खाली टीम होती. मला आठवते की सकाळी 10-10:30 वाजता इन्व्हेस्टिगेशनच्या काम सुरू व्हायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजेपर्यंत टीम 3:30-4 वाजेपर्यंत कंटिन्युअस काम करत राहिली होती. आज त्या आरोपीला चार्जशीट 1200 पानाची सादर केली आहे. त्यामध्ये एक पुरावा आणि अजून एक सांगतो की ह्याच्यात एक असे प्रकारचा पण वारंवार आरोपीला घटनास्थळी घेऊन जाणे शक्य नव्हता. परंतु परत एक पंचनाम्याची गरज भासली ज्यावेळी आरोपीने आम्हाला निवेदन केले की त्याचा एक बाचका ज्याच्यामध्ये त्यांनी त्याचा सामान ठेवला होता ते आम्ही यामू ठिकाणी ठेवला आहे. आता वारंवार त्यांना कसा घेऊन जायचे त्या ठिकाणी ते खूप सारे सिक्युरिटीचे प्रश्न सुद्धा होते. तर ह्या केसमध्ये एक VC द्वारे पंचनामा सुद्धा करण्यात आला ज्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त पंचांचा सहभाग झाला. म्हणून खूप काही इनोव्हेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन टेक्निक्स या गुन्ह्यात वापरल्या गेल्या आणि ऑल जे चेन ऑफ एव्हिडन्स आहे, चेन ऑफ एव्हिडन्सचे सगळे लिंक इन इटसेल्फ खूपच स्ट्रॉंग आहात आणि जे चेन ऑफ एव्हिडन्स आहे ते चेन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग आहात. आणि लिंक आणि चेन जर एक एव्हिडन्सचे त्याला आपण म्हणतो लिंक्स इन द चेन ऑफ एव्हिडन्स हे स्ट्रॉंग असेल तरी असे प्रकारचे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स आणि त्याच्याबरोबर दिलेले पुरावे आरोपीला कन्व्हिक्शनकडे घेऊन जात आहे. प्रॉसिक्युशनने ह्याच्यामध्ये खूपच चांगले प्रकारे जे मेहनत आमच्या टीमने केली होती
त्याचे पलीकडे जाऊन प्रॉसिक्युशनने त्याच्यावर स्टडी केला आणि त्याला कोर्टासमोर सादर केला. माननीय कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतली आणि ते आरोपीला कन्व्हिक्ट केले आहे. आणि जसा मिसर साहेबांनी सांगितला, तो आरोपी, त्याचा रेकॉर्ड, त्याला मोठी ते मोठी शिक्षा जे सराने सांगितलेली आहे तशी व्हावी अशासाठी सगळे प्रयत्नशील राहिले आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला आठवत असेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्ही स्वतः ऑन फील्ड होता, कुठे बोललाय काय, कारण काही विटनेस देखील नव्हते. कसा हा सगळा बिल्ड केलं तुम्ही सगळं आणि घोषणापत्रामध्ये काय काय मेन्शन केलं? इन्व्हेस्टिगेशन टीम आपला काम करत होती. माझा काम त्याला सुपरवाइज करणे होता आणि त्यांना सगळी सपोर्ट प्रोव्हाइड करणे होता. मी तेच करत होतो. आणि जे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आय विटनेस अभावी आणि नुसते सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स आणि सायंटिफिक पुराव्याचे आधारे हे गुन्हा प्रूव्ह करण्यासाठी खूपच चॅलेंज होते. प्रेशर सुद्धा खूप होता. आता तसा वाटत नाहीये. आता आम्ही ते प्रेशरकडून रिलीव्ह आहात. परंतु ते 15 दिवस टीमने कसा काम केलेलं आहे ते एक स्टोरी आहे. आम्ही आपल्याला निवांत सांगेल नंतर. आता इथे सगळ्या गोष्टी डिस्कस करणे योग्य वाटत नाही. सर ही केस जी आहे ती अपमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. कन्व्हिक्शन दिलंय. अजून एक केस तुमच्याकडे आली जी आधी ऍक्सिडेंटल डेथ म्हणून होती, आता ती मर्डर मध्ये रूपांतर झालंय. या केसच्या संदर्भात आतापर्यंतचा स्टेटस काय? त्या केस बाबत ऑलरेडी आपल्याला प्रेस कॉन्फरन्सद्वारे माहिती देण्यात आलेली आहे की त्या केसमध्ये त्या कपलने पहिल्यांदा 31 मेला लोहगड किल्ल्यावर व्हिजिट केली होती. कारण केतन अग्रवाल केसामध्ये जो डिसीज आहे त्या डिसीजला ट्रेकिंगचा शॉक होता आणि त्याच्यानंतर तो त्या केसमध्ये त्या दिवशी आणि त्याचे काही दिवसामध्ये हे आयडिया जे आहे ते दोघे अक्यूजचे मनात आला की त्याला त्या ठिकाणून पुश केला जाऊ शकते का असा विचार त्याने सुरू केला. मग 4 जून रोजी त्यांनी परत लोहगड किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन तयार केला. परंतु त्या दिवशी शक्य झाला नाही. मग ऑलरेडी प्रेस समोर मांडण्यात आलेलं आहे की ते पासपोर्ट मिसप्लेस करण्याची घटना झाली आणि नंतर परत तशी घटनाला अंजाम देण्यासाठी 14 तारखेला ते कपल जे होता ते त्याच ठिकाणी त्याच पॉइंटवर गेला ज्या पॉइंटवरून 18 तारखेला त्याची डेथ झालेली आहे. अधिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की 14 तारखेला सुद्धा हे अटेम्प्ट केला गेला होता. परंतु तो अटेम्प्ट सक्सेसफुल झाला नाही आणि त्याचा सस्पिशन जे आहे ते तो डिसीज्ड केतन अग्रवालचे मनात होऊ दिला गेला नाही. त्याला एक वेगळी स्टेजने दाखवला गेला होता आणि नंतर 18 तारखेला ह्याच्यामध्ये अनसक्सेसफुल झाल्यानंतर त्यावेळी हे ठरवण्यात आला होता की जो आरोपी चेतन चौधरी आहे तो 18 तारखेला तिकडे जाईल बरोबर आणि ह्या घटनेला अंजाम देण्यात येईल. मग 18 तारखेनंतरची पुढची स्टोरी आम्ही आपल्याला सांगितलेली आहे. इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे काल सुद्धा मला हे प्रश्न विचारण्यात आले होते की आजच्या इंट्रोगेशन मध्ये काय झाला, पुढील काय आहे. दर तासाची माहिती इन्व्हेस्टिगेशनची असा पब्लिकली अनाऊन्स करणे योग्य नाहीये. प्रत्येका गोष्टीला आम्हाला आमच्या समोर निष्पन्न झालेल्या गोष्टीला आम्हाला सिद्ध करावा लागते. त्या सिद्ध करण्यासाठी आम्ही आता प्रयत्नशील आहात. त्यासाठी पुरावा गोळा करणे चालू आहे. त्या गुन्ह्यात हे सगळं झाल्यानंतर आपल्याला परत ब्रीफिंग करण्यात येईल. थँक्यू. जय हिंद. तो दूसरी तरफ जब कोर्ट में उनको हाजिर किया था तो उसने डिफेंस लिया था कि वो अपने आप गिरा है. तो ऐसे में वो इन्वेस्टिगेशन में आपको मदद कर रहे हैं. किस तरह से उनकी बातें आ रही है और क्या अभी क्या अपडेट है इसके बारे में? देखिए, पुलिस के सामने जब कबूली दी जाती है तो एडमिसिबल नहीं रहती माननीय कोर्टा समोर. तो उसके लिए हमें अपने पुरावे सिद्ध करने पड़ते हैं. पुरावे कलेक्ट करके उसको एक लॉजिकल कंक्लूजन के तौर पे देना पड़ता है. उस पर हमारी टीम अभी काम कर रही है. लेकिन यस,
जो जो इंफॉर्मेशन हमें उस केस में आरोपी से प्राप्त हुई है या हो रही है, उनके रिश्तेदारों से हो रही है, या उसके बिना जो सर्कमस्टांशियल एविडेंस, ऐसे ही हमने इस केस के बारे में बात किया कि जो सर्कमस्टांशियल एविडेंस हमें प्राप्त हुआ है वो इस केस में स्ट्रांग है, और उसी के आधार पे हम ये जो केस है आगे इसका फॉलोअप। त्या मुलीने चेतनला सिग्नल दिला की आता ढकलायचं, तर हे कशा प्रकारे याबाबत परत मी आपल्याला सांगतो की आपण प्रत्येक बारीक बारीक गोष्टी चेक कशा अभी तक ऐसा कुछ निष्पन्न नहीं हुआ है. नाही, ह्याच्यामध्ये दुसरा कोणाला ताब्यात नाहीये. एक व्यक्तीला ज्यावेळी आम्ही स्टेटमेंटसाठी बोलून घेत आहे त्यांच्यासाठीही र्युमर पसरला जाते की ताब्यात घेण्यात आलेला आहे. असा काही नाही. कोणाला ताब्यात गेला, अरेस्ट केला आपल्या समोरच येणार आहे. त्यात सगळे लेटेस्ट टेक्निक वापरले गेले तपासाच्या दरम्यान देखील. जसं सांगण्यात आलंय की FSA चे रिपोर्ट्स, मेडिकल रिपोर्ट्स याच्यावर ही केस आधारलेली होती. प्रथमच या केसमध्ये जे पंचनामे सामील करण्यात आले यात देखील व्हर्च्युअल पंचनामा ही कन्सेप्ट पहिल्यांदाच न्यायालयासमोर आणण्यात आली आहे. आरोपीने तपासाच्या दरम्यान तपास आमदारांना निवेदन दिलं होतं की याच्यातल्या काही इम्प्लिमेंटिंग गोष्टी मी अमुक ठिकाणी लपवून ठेवल्या आहेत की मी जागा दाखवतो. परंतु नसरापूर गावामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आरोपीला त्याचे देणं शक्य नव्हतं. म्हणून आरोपीने दिलेल्या निवेदनावरनं दुसरे 2 पंच घेऊन तपासणी पथकाची दुसरी टीम नसरापूर मध्ये गेली आणि त्या टीमनी आरोपीला वडगाव पोलीस स्टेशन असताना आरोपीने व्हर्च्युअली जो रस्ता दाखवला आणि जी जागा दाखवली त्या जागेवरनं काही इंटिमिडिंग आर्टिकल जप्त करण्यात आलेले आहे. आणि फॉर द फर्स्ट टाइम या टाईपचा व्हर्च्युअल सपोर्ट घेऊन पंचनामा हा न्यायालयासमोर बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह करण्यात आलेला आहे. की माझ्या माहितीप्रमाणे व्हर्च्युअल पंचनामा 27 कोर्टासमोर आणण्याची आणि ती शामिल करण्याची पहिलीच वेळ आहे. त्यात जसं या तपासात आलेला एक शेवगाठी हा एक इंटिमिडिंग आर्टिकल होता. या मुलीला शेवगाठीचा खाऊ देण्याच्या आमिषाने घेण्यात आलं. तर त्या घटनास्थळावर ते शेवगाठीचे तुकडे घेऊन आले होते. आरोपीच्या अंगझडतीत शेवगाठीचे तुकडे घेऊन आले होते आणि आरोपीने जे इंटिमिडिंग त्याच्या वस्तू ठेवल्या होत्या त्याच्यात देखील घेऊन आले. याच्यात ही शेवगाठीचा सोर्स काय आहे हा शोधून काढण्यात आला. ही शेवगाठी कुठून विकत घेतलेली आहे ही जागा शोधण्यात आली. ते सीसीटीव्ही फुटेजेस चेक करण्यात आले. तर घटनेच्या दिवशी सकाळी 7:40 तो शेवगाठी विकत घेतलेली आहे हे तपासात निष्पन्न झालं आणि ते देखील सायंटिफिक माध्यमातून न्यायालयासमोर प्रूव्ह करण्यात येऊन अशा एक सर्कमस्टन्सेसच्या लिंक या पूर्णपणे सामील करण्यात आल्या.